रामकृष्ण हरी मंडळी सर्वांना कामगार दिनाच्या 1 मेच्या सुट्ट्या असल्यामुळे आम्ही आज सर्वांनी ठरवलं की आता मस्त कुठेतरी जायचं. तर आपण गाडीत बसतो नाही तर सगळ्यांना भूक लागलं. मग सगळ्यांनी म्हणलं की आता कुठेतरी नाश्ता थांबलं पाहिजे. मग मस्त की आपण एका हॉटेलला थांबलो आणि तिथे मस्त नाश्ता घेतला. 2 प्लेट पोहे आणि 1 इडली. मस्त इडलीवर ताव मारून आपण निघालो पुढील प्रवासाला. मॉक्कर उशीर झाला म्हणून आपण लई बूम 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 गाडी पळत 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 निघालो आणि आपला निलेश भाऊ गाडी 100च्या स्पीडने पळत होता. उशीर तर झाला मित्रांनो, पण आपल्याला लवकरात लवकर पोचायचं होतं तिथं, कारण का 1 मे असल्यामुळे गर्दी तर भयंकर होणार. आपला निलेश भाऊ 100च्या स्पीडने गाडी पोचत होता. पण थोड्या वेळासाठी आम्हाला पण असं वाटलं की आज आम्ही काही पोचत नाही. फायनल आम्ही येऊन पोचलो होतो वेट एन्जॉयला आणि डायरेक्ट वॉटर पार्कमध्ये घुसलो. तिकीट काढलं आणि वॉटर पार्कमध्ये गेलो. कपडे चेंज करून डायरेक्ट म्हणलं राईडला घुसावं. एक गोलाकाराचा फुगा होता आणि त्यात मस्त 4 आम्ही एकमेकाच्या अंगावर पाय ठेवून ठेवून बसलो होतो. आणि आता ही बघा ही राईड फुल एन्जॉय धमाल मस्ती. ही राईड एन्जॉय केली आणि लगेच निघालो दुसऱ्या राईडच्या लाईनमध्ये थांबला, कारण गर्दी भयंकर होती. आपल्याला जेवढ्या जास्त राईड होती तेवढ्या करायच्या होत्या. त्यामुळं महाराष्ट्र दिनानिमित्त वेट एन्जॉयमध्ये फुल ढोल ताशे वाजवत मिरवणूक निघली होती. मग आपली पोरं सुट्टी देणार काय ढोल ताशे. ढोल तशा बंद झाला तसा आपला नंबर लगेच झाला होता. तर लगेच पुढच्या राईडमध्ये पण बसलो आणि पुढची राईड पण एन्जॉय केली. आणि तिथून पुढं गेलो डायरेक्ट रिव्हर राईडला. तिथं आपला मोबाईल संपला होता त्यामुळे आपल्याला जास्त काय रेकॉर्डिंग नाही. डायरेक्ट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.